बनवून द्यायचंय आज? आज आप्पे. आप्पे का? अगं आपलं आप्पे पॅनच सापडलं नाही. मग कर, मग धिरडे कर. धिरडे करू का? आणि काय खाते? विदाउट शुगर लाडू मस्त. स्मूदीचे लाडू, रक्षाबंधन स्पेशल. लहान मुलं असतील ना तर त्यांच्या घरात ही मुसलीने उरलेलीच असते बऱ्याचदा. तर मग माझ्याकडे पण होतं, नसेल ना तर मग गव्हाचं पीठ वापरलं, रवा वापरला बारीक तरी चालेल. त्याच्यात मात्र ड्रायफ्रूट्स भरपूर असतात बरं का. म्हणजे विदाऊट शुगर आहे ते मिक्सरला दळून घेतलं, 2 चमचे तुपावर भाजून घेतलं, पाव कप आपली साय घातली दुधावरची रोजची. अगदी लगेचच्या लगेच 2 ते 3 दिवस टिकतील हे लाडू, जास्त टिकणार नाही आणि संपतात मात्र लगेच. इतके छान होतात ना, विदाऊट शुगर असल्यामुळे ना एक नंबर होतात. पौष्टिकताही भरपूर असते. आणि सरलास किचनला एक रेसिपी पण टाकली जाईल म्हटलं, आणि आपल्या ताईचा पण नाश्ता होऊन जाईल म्हटलं, म्हणूनच मग लगेच सकाळी सकाळी करून घेतली. पण स्पेशल आपली काहीतरी रेसिपी झाली पाहिजे म्हटलं. नारळी भात काल झालेला आहे आणि आज केलेले आहेत स्मूदीचे लाडू. तुमच्याकडे आता मुलं असतात, लहान मुलं, आणि काय होतं पाकिट जास्त आपले आणले जातात आणि ते जर नाहीच संपले तर मग काय करायचं. आता एखादी वाटी जर उरलं ना तर तुम्ही असे लाडू अगदी हमखास करू शकता आणि अगदी पौष्टिक असे होतात. वाटलं तर तुम्ही तूप नका वापरू जास्त, पण एक नंबर लागतात बरं का. खाल्ला का ताई? हो हो. कसा वाटला? मस्त, एकदम भारी. भारी झालाय ना. पौष्टिक. हो, मुलांना खूप नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि बघा आज काय आठवण येते चिखलोळच्या आपल्या घराची. तर कसं आहे, खरं नाही म्हणायचे तरी मी फुलं तोडूनच आणायची देवपूजेसाठी. तर आपल्या ह्या देवघरात बघा फुलं तर नाही आहेत, विकत आणायला काही मी गेलेली नाहीये. पण कसं आहे ना, छान वाटतं ना फुलं वगैरे टाकून, आणि नाही म्हणतात आणि आपण तोडून घ्यायचं आणि ते टाकण्यात वेगळीच मजा असते. तर चला आजच्या व्हिडिओ ब्लॉगला आपण असंच आता सुरुवात करूया. आणि आज वेगवेगळे असं एखादी रेसिपी पण छान करायची सरलाच किचनसाठी, तसंच आणि एक मस्त छान असं टेलरिंग काम करायचं आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्या टेलरिंग काम जे केलेलं आहे मी ते म्हणजे ना अगदी लहान म्हणजे 18 वर्षापासून तर 60 वर्ष वयापर्यंत ते उपयोगात येणारी अशी ही गोष्ट मी आज शिवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण ना आज करत आहोत रेडी टू वेअर साडी. आणि ही ना ताईची साडी आहे. निखिल झोपलेला आहे अजून. आणि कसं आहे, कशाला निखिल झोपलेला सांगते. तर ही ताईची साडी आहे. तर ही साडी कुठली आहे ताई? माहेश्वरी साडी. माहेश्वरी साडीची रेडी टू वेअर साडी करायची तिला. तिचं कसं आहे आता पुढे ना, आणि तिला असं साडी नेसायचं ना म्हणजे ते मिरी घालणं, पदरचं पिनअप करणं वगैरे. म्हणजे आजकाल कसं आहे मुलींना थोडंसं पटापट ऑफिसला जायचं असतं, ते असतं, काही फंक्शन असतात ऑफिस मधले. तर अशी रेडी टू वेअर साडी आज मी शिवणार आहे ताईसाठी. तर हे आहे मस्त अशी साडी. साडीचा कलर पण खूप मस्त आहे, सुंदर साडी. आता हिची मला शिवायला घ्यायची. तर मग मी त्यासाठी काय केलंय, परकर आहे ना, प्रत्येक असे परकर नवीनच आणले होते ताईने सगळ्याला. कारण नवीन असेल तर मग कसं साडी पण व्यवस्थित राहील ना. तर हा नेफा मी उसवून घेतलाय, त्याला इस्त्री करते आणि कटिंग वगैरे करते साडीची लगेचच. आणि आता जर जमली तर पूर्ण शिवून घेईल आणि मग तुम्हाला नेसवून दाखवेल. काय चाललंय म्हणजे हे बघ इकडे काय रेडी टू वेअर साडी शिवायचं चाललेलं आहे आमचं. हे भगवान, करा करा. तर मला चहा दे ना. चहा हवा? Yes, चहा. ओके ठीक आहे. तर आता आपण बघू साडीचं माप कसं घ्यायचं ना. साडीचं माप कसं घ्यायचं. आता परकर तर मी नेफा उसवून घेतला, इस्त्री करून घेतलीये. माप घेताना काय करायचं, हा पदर घ्यायचा. आता ही साडी बाजूला ठेवली, आपल्याला पदर किती हवाय ते पहिले बघायचं. तर जवळजवळ 2.5 मीटर, 2.25 मीटर ते 2.5 मीटर पदर असतो उंचीप्रमाणे बरं का.
तुम्ही लांबीचा पदर ठेवू शकता. तर आता इथपर्यंत मी घेतला आहे. म्हणजे आता इथे एक पिन लावायची. म्हणजे हे एक माप झालं आपलं फिक्स. टाचन पिन लावून घ्यायची. म्हणजे हे आपलं पदराचं माप झालेलं आहे. आणि मोजून करायचं असेल तर 2.25 मीटर घ्यायचं. जास्त उंची असेल तर 2.5 मीटर घ्यायचं. आता इथून आपल्या मिऱ्या होती. आता काय करायचं, साडी नेसून बघतो ना आपण अशी. इथे एक पिन लावायची. हे तुमचं फिक्स माप झालं. आणि इथे एवढ्या मिऱ्या येतील अशा. आता ही तिथे ऍडजस्ट करायची अशी. आता ते कट करावं लागेल आपल्याला. तर आता उंची असते ना आपली, साधारणतः आपली ही उंची, समजा एवढी उंची भरली, एवढी उंची भरली ना, तर आपण इतकं खोचतो साधारणपणे. आपली उंची मात्र बघायची. उंची जेवढी असेल ना बरोबर तेवढं अगदी घ्यायचं. हा इंच कमी करून इथून सरळ जिथपर्यंत आपण हे आहे ना लास्ट पर्यंत कट करायचं. तर कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. जेवढी आपली परकर पासून उंची असते ना तेवढी उंची टाकायची. म्हणजे तुम्हाला जेवढी हवी असेल, खाली किती लांब हवी तेवढी ती घ्यायची. आणि तेवढी मग ही उंची ना खालून आपण वरपर्यंत मोजली, जिथे आपण म्हणजे साडी खोचतो ना तिथे. तर आता ते किती आली आहे ते बघूया. आता जेवढी तुमची साडीची उंची आलेली आहे, आता तो जेवढा भाग आता शिल्लक आहे ना तेवढा मोजायचा. आणि शेवटपर्यंत म्हणजे जिथे आपण टाचन पिन लावली होती बघा साडीच्या सुरुवातीला माप घेताना, तिथपर्यंत हे असे आखून घ्यायचं. खालून येण्यापेक्षा ना जेवढं येतं उरतंय ना तेवढंच घ्यायचं. आणि जेवढं तर उरलेलं आहे ना तेवढं पूर्ण जिथे टाचन लावली ना आपण तिथपर्यंत असं आखत जायचं. कसं खालून जी उंची ना ती मोजत बसण्यापेक्षा ना असं जर टाकून घेतलं ना तर पटकन सोयीचं होतं. आणि आपल्याला आखायलाही अगदी सोपं जातं. आता मी पूर्ण माप टाकून घेतलं आणि कट करून घेते. तर जेवढा भाग आपला आखून झाला आहे तेवढा कट करायचा जिथे आपण टाचन पिन लावलेली आहे. तर इथे बघा हा सगळा भाग आपला कट करून झालेला आहे. आता हा परकरचा नेफा आपण बाजूला ठेवूया. आणि परकर जो आहे ना तो असा साडीला अंथरून घ्यायचा. म्हणजे जिथून आपण खोचतो साडी तिथे. आणि नेफा असा थोडासा मोकळा ठेवायचा, थोडा वरून शिवून घ्यायचा. म्हणजे आपल्याला नंतर तो मोकळा करायचा असतो नेफा. त्यात आपल्याला वरून बेल्ट करून नाडी पण घालायची. अगदी नाडीची साडी आपल्याला शिवायची. परकर असा ठेवून घेतला, त्याच्यावर साडी अशी टाचन पिना लावून म्हणजे सगळ्या सेफ्टी पिनने करून घेतलं पॅक. हे बघा आता बघू शकता अशा पद्धतीने. आणि आता काय करायचं, मधोमध असं माप घ्यायचं आणि तिथून आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर मिऱ्या टाकताना बघा जिथून कट केल्याचा भाग होता ना तो असा ठेवायचा. त्याला ना असं वाळायचं एका बाजूने. हे बघा इथपर्यंत अगदी कटचा भाग अगदी जोडायचा. तिथे टाचण लावून घ्यायची. आणि ह्या मिऱ्या आपल्याला नंतर घालायच्या आहेत दुमडून. तर त्या किती घालायच्या, तुमची 11ची बसू शकते, 12ची बसू शकते. तर इथे माझी साडीच्या अंदाजाने बरोबर 11ची एक एक अशी बसलेली आहे प्लेट्स. इथे आपण 11-11 इंचच्या प्लेट्स टाकलेल्या आहेत. म्हणजे मिऱ्या घातलेल्या आहेत मिऱ्या. आणि ही जी आपली शेवटची मिरी जी असते ना तर मी आता पिनअप करून ठेवली आहे. कारण कसं निघत होती ती सारखी. तर हे बघा या सगळ्या मिऱ्या आहेत, त्यातली ही शेवटची घ्यायची. हे आपलं कट केलेलं होतं ना त्याला असं ठेवून अर्धा इंच आहे बघा इथे अर्धा इंच ठेवायचं. आणि ही अशी थोडी तिरकस साडी ठेवायची. आणि हे त्याच्यावरून ठेवायचं आणि त्याला पिनअप करायचं. सुरुवातीला काय करायचं, ही पहिली प्लेट शिवून घ्यायची आणि नंतर ह्या प्लेटींना पूर्ण बेल्ट लावायचा. म्हणजे नेफा लावायचा असा बेल्ट लावायचा. सॉरी. आणि इकडे हा नेफा आहे
तिथे जॉईंट करायचा, म्हणजे आपली ही साडी तयार होते. तर मी आता शिवून आणते सगळी साडी. तर शिवायची ठिकाणी आता आपण निऱ्यांचा जो भाग कापला होता ना वरचा जास्तीचा असतो तो उंचीच्या नंतरचा, तर त्याचाच आपण आता बेल्ट बनवणार आहोत. तर हा परकरचा बेल्ट काढून घेतलेला आहे. तर हा इस्त्री वगैरे करून घेतला आणि तोच बरोबर मोजून घ्यायचा आणि तेवढंच कापड कट करायचं. चौवेचाळीस भरलाय. मग इथे परत आपण 44 टाकूया. इथे येतं. इतकं आपण कट करून घेऊ. आणि याची ही किती आहे? 5.25. तर तेवढंच बरोबर टाकायचं 5.25. आणि इथून असं सरळ एवढं कट करून घ्यायचं. हा भाग हा नेफा होता ना तेवढा हा म्हणजे हा बेल्ट कसा आपण कापून घेतला. याला आपण जॉईंट करू. थोडंसं एक्स्ट्राचा कापायचा म्हणजे ना कमी जास्त जरी झालं तर काही वाटत नाही. मग कमी कापला तर जोडायचं परत हे होतं ना. हा बस अशा पद्धतीने पूर्ण साडीला अटॅच करायचं आहे. अशा पद्धतीने हा बेल्ट येईल आणि ही आपली पूर्ण साडी मग तयार होईल. आता पूर्ण हा बेल्ट असा आपल्याला लावायचा आहे. इथून ते खाली येईल ते ह्या भाग सुटून जाईल अशा पद्धतीने. याचा स्पेशल एखाद दिवशी मी व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी खास. तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल ना याचा तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नक्की आपल्याला शेअर करेन, स्टेप बाय स्टेप शेअर करेन. अशा पद्धतीने आपली मग ही साडी तयार होईल. हा इकडे पदर. आता मी शिवून घेते. चला आता आपण शिवायला जाऊया. ही रूम आहे ना इथे मशीन ठेवलेलं आहे आणि हे जेवढे परकर आहेत ना एवढे सगळ्या साड्या आता एक एक करून शिवायच्या आहेत. एक एक दिवस सगळे नवीन आणून आणि धुवून आणि वाळत घातलेले आहेत बघा. कारण त्यांचा कलर वगैरे जर साडीला लागला तर मग प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आधी ना मिठाच्या पाण्यात भिजवलं. पूर्ण रात्रभर भिजवलं. सकाळी उठून पिळून पुन्हा मशीनला धुतलं अगदी पावडर वगैरे टाकून आणि नंतर मग त्यांना वाळवलं. आता 2 दिवस चांगले वाळून झालेले आहेत आणि नंतर शिवायला घेतले. तर अशा सगळ्या साड्या एक एक करून शिवायच्या आहेत आपल्याला. तर आता ही साडी मात्र बघून घ्या आधी. तर आपण आलेलो होतो आता शिवण्याच्या मशीन जवळ. तर मग सुरुवातीला ना ही पहिली प्लेट असते ना ही पहिली प्लेट जोडायची. ही हे बघा हे अर्धा इंच वरती ठेवलंय. थोडस जास्त ठेवलं तरी चालेल. आणि याला ना हे अर्धा इंच वरती सोडलं शिवायचं. आता ही पहिली प्लेट आपण लॉक करून घेतली. पहिली मिरी जोडून घेतली आणि नंतर बघा पदराकडचा भाग असा मोकळा होतो. म्हणजे आपला काठ जसा येतो ना कमरेकडे मिऱ्या घालताना तसा अगदी व्यवस्थित. हे सगळ्या मिऱ्या काय करायच्या आपल्याला इथे जॉईंट करायच्या आहेत. पण पुऱ्या राऊंडला आपल्याला शिलाई मारायची परकर बरोबर. आजच्या आपल्या व्हिडिओ ब्लॉगवर खूप छान अशी वस्तू आपली तयार झाली बघा. तर मी म्हटले की तुम्हाला 18 वर्षापासून 60 वर्षापर्यंत सगळ्यांना कामात येणारी ही गोष्ट आहे. तर आपण रेडी टू वेअर अशी साडी शिवलेली आहे. हे बघा. तर मी आता ही वेअर करून तुम्हाला दाखवते. हा
तर बघा रेडी टू वेअर साडी आपली तयार झालेली आहे. म्हणजे मी जे सांगितलं होतं सुरुवातीला त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी आपली ही साडी तयार झाली. फक्त आपलं टाकायची, नाडी बांधायची, साडी आपली तयार. मस्त पिनअप करायचं किंवा तुम्हाला वन पिन करायचं असेल तर ते आपण जशी साडी नेसतो ना अगदी त्याप्रमाणे काठ पण बघा कसं साईडला अगदी व्यवस्थित आलेलं आहे की नाही, आणि एकदम व्यवस्थित चोपून चापून अशी ही साडी बसते. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेडी टू वेअर शिवलेली साडी? अगदी एक नंबर झालेली आहे. आणि तुम्हाला आवडलेली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला वाटेल की खरंच छान झालेली आहे. आणि असंच मस्त सपोर्ट असू द्या. तर त्यामुळे कसं आहे, ग्रुप पण येतो काही काही वेगळं करायला. पण मला ना खूप आवडली ही साडी ना. अगदी 1 मिनिटात माणूस नेसून मोकळं होतं. पटकन पर्स टाकली की चालला आपण बाहेर जायचं असेल तर नक्की वाटतं कमेंट करा बस.